क्षणात होते शिरशिर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण म्हटलं की निसर्ग सौंदर्य, सण, व्रतवैकल्य आणि उपासांचा महिना. हे उपास म्हणजे वजन कमी करण्याची एक नामी संधी आहे असं आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल ना. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. श्रावणात पचनशक्ती म्हणजे अग्नी ही मुळातच कमी असते आणि त्यामुळे उपासाच्या माध्यमातून पचनशक्तीला विश्रांती देणं हे शरीराच्या अगदी फायद्याचं. पण शरीराच्या फायद्यासाठी आणि वजन कमी करायला मदत करण्यासाठी अपेक्षित असलेला उपास म्हणजे काहीही न खाता केलेला किंवा कमीत कमी आणि पचायला हलके पदार्थ खाऊन केलेला उपास. पचायला हलके पदार्थ म्हणजे तांदूळ, जुनी धान्य, भाजून घेतलेली धान्य, त्यांच्या लाह्या, पडवळ, दुधी, दोडका यांसारख्या भाज्या, संत्री, मोसंबी, डाळिंब यासारखी फळं, गाईचं दूध असे पदार्थ. याउलट आपल्याकडे उपासाला चालतात असं मानून जे पदार्थ खाल्ले जातात, जसं बटाटा, रताळं, साबुदाणा, साखर, हे बहुतांशी पदार्थ हाय कार्बोहायड्रेट्स आणि त्यामुळे हाय कॅलरीजनी युक्त असतात. हे पदार्थ पचायला तर कठीण असतातच, पण ते खाल्ल्यानंतर वजन कमी होण्याऐवजी ते वाढायलाच मदत होते. म्हणून या श्रावणात जर वजन कमी करण्यासाठी उपास करत असाल तर तो कमीत कमी खाऊन किंवा मर्यादित काळासाठी म्हणजेच किमान 8 ते 10 तासांसाठी काहीही न खाऊन असा उपास करा. या उपास किंवा फास्टिंगचे वेगवेगळे प्रकार कोणते, तुमच्या प्रकृतीनुसार त्यापैकी तुम्हाला कोणता सूट होईल, ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर स्वास्थ्यदा आयुर्वेदला नक्की फॉलो करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा.